हॅलो फ्रेंड्स, मी अल्पित आणि स्वागत असतं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आमच्याकडे ना जास्त पाऊस नाही, पण थोडंफार पाऊस लागलो आणि ना खै रानभाजी रुजा नेली असतली, त्यामुळे तर मी आता बघूक जाते. तर चला, म्हणजे माका काही जास्त रानभाजी माहिती नाही, म्हणजे समजत नाही, पण 2-3 असे माहिती असतात. तर बघूया आता आपल्या खयची भाजी मिळतात ती. आधी रुजल्या की नाही रुजल्या तर माका माहिती नाही, बघते आपल्या जाऊन. हा बघा, थोड्याशा पावसानं बघा किती मस्त हिरव्यागार झाला आता. म्हणजे जास्त पाऊस लागलो तर अजून किती मस्त होत सगळा. माका नाही हो टाकळ वाटता, पण टाकळ हा की नाही नक्की कळत नाही काय, आता तुम्हीच सांगा. माका वाटतं रोपे उगवा. आजूबाजूचं वातावरण बघा किती शांत आहे, आणि अशा शांत वातावरणात फिराक तर खूपच मस्त वाटतं. आता म्हणजे ना माझ्या बाजूक मी असते आणि माझ्या बाजूक ही शांतता, आणि आजूबाजूक अशी मस्तपैकी झाडा, खूपच मस्त वातावरण आहे. आणि ना ह्या असं शांत वातावरण आपल्या गावाकच अनुभवूक मिळता. म्हणजे अशी शांतता ना खरंच बाकी मिळायची नाही. ह्या खरंच सुख असतं, आणि माका ह्या खूपच आवडतं सगळं. माका काय एक पण भाजी दिसली नाही, पण इकडे आमच्या ह्या भरडात ना कुड्याचे शेंगे लागतात. पण आता माका काही दिसतच नाहीत, म्हणजे अजून लागले नसतले वेळा. इकडे बघ. इकडे ना खूप कुड्याचे शेंगे असतात, पण आता माका कायच दिसत नाहीत. म्हणजे झाडं पण दिसत नाहीत आणि फुलं पण दिसत नाहीत. काय माहिती काय झालं. बघा, ही अशी लाकडं असत आणि हे दगड असत ना, हे बघा, हे एकदम जुने जांभी दगड काहीतरी म्हणतात त्यांना. म्हणजे एकदम जुने दगड असत ते. आणि पहिले दगड बघा कसे मोठे होते ते एकदम. काय इकडे ना सगळे हे तुमका असे दगड दिसतले. हे बघा, इकडे पूर्ण दगड असत ते. हे दगड असत ना मोठे, ते तेव्हा म्हणजे माझ्या आजोबांनी काय पंजोबांनी इकडे हाणून ठेवलेल्यानी, म्हणजे कामासाठी टाकलेल्यानी. पण मग ते बांधकाम केल्याने नाही, त्यामुळे ते आता अजून तसेच असतात. पण एवढे मोठे दगड असत ना, की आताचा चिरा असा तो एकदम बारीक असता, पण तेव्हाचे चिरे असे मोठे असायचे. म्हणजे जे की आपल्या किल्ले वगैरे बांधताना वापरत ना, तसे असत. भाजी तर काय खायची दिसणार नाही माका अजून तरी. एवढं आता मी गेलंय, म्हणजे माका समजत नाही की कसं काय माहिती.
आमच्या इकडे ह्या भरडावर ह्या बाजूक ना या खडा कसा त्या खडकावरती ना हय म्हणजे तेव्हा ढोरकरी वगैरे येऊन बसायचे. आता तेवढा कोण येत नाही तर मी त्यांच्याकडे दाखवते. माझ्या समोर एकच मिनिट. ह्या बघा ह्या खडा किती मस्त आता एकदम असा तुळतुळीता. आणि ह्या काय आम्ही सिमेंटने वगैरे बनवला नाही, ह्या नैसर्गिकच हा. पहिला ना ह्या खडा थोडा छोटा होता, आता थोडा मोठा झाला. काय ह्याचा खडा कसा आणि हाय तेव्हा ना असे सगळे ढोरकरी आणि असे येऊन हाय बसायचे. आणि खरंच खूप मस्त हा या खडा, बसाक बरा वाटता. आताचा मोकळा म्हणून बसूक मिळता. ढोरकरी वगैरे असल्यामुळे भरड्यांका असं कराड नसा मोठा, पण आता कराड होता मोठा. आता आग लागली त्यामुळे आमचं भराड असा मोकळा दिसता, पण ह्यावर्षी असा मोठा कराड असता. आणि जेव्हा पावसानंतर पण हे चार असता, म्हणजे असं बिंदास चलाकच मिळत नाही. आता बिंदास चलाक मिळतं त्या आग लागल्यामुळे, त्यामुळे त्या खडाक दिसता. नाही तर त्या कवडात तर खडाक कधी दिसत नाही आमका जास्त. का हा असे बसान ते मस्तपैकी नाश्ता बिष्टा करीत बसन. ढोरांका असे बघित अशी आजूबाजूक ढोरं असली ना की मस्त की बसा कावा खूप मस्तच वाटतं एकदम. म्हणजे जा सुख ना तर आपल्या खुर्चीवर बसून किंवा सोप्या बिप्या बसान मिळत नाही, त्या बसान या खडकात मिळतात. कारण या खडाक आणि असं आजूबाजूक मस्त निसर्ग, आजूबाजूक पूर्ण शांतता. ह्या माझ्या पाठीमागे खडा कसा आणि असा सगळा मोकळा, असा कोणच आजूबाजूक नाही, मी एकटाच असतोय. दिवस आमचा रस्तो गेला. आणि आता माझ्या समोर ना थंय एक म्हाका बिये दिसता. थांबा दाखवते. आम्ही लांबूनच बघते, म्हाका भीती वाटता. त्या खडा का ना त्या खडकाच्या बरोबर बाजूकच बिये हा. आणि त्या बिये बघून आता माका थोडी भीती वाटली आणि मी आता जाता येतो. आता हा इकडे काय ह्या बाजूक भाजी नाही असा, तर आता इकडे बघूया काय भाजी हा काय. माका वाटतं अजून भाजी रुजली नसतली, कारण अजून पाऊस होत असं लागलं नाही ना, त्यामुळे भाजी तरी कशी रुजत. आमचं तरव पेरलेलं अजून नाही रुजलं. बघा तुमका खयची भाजी दिसतं तर माका सांगा, म्हणजे मी घेऊन जाईन. आहे ना काहीतरी वडाचं एक झाड असा छोटासा. ह्या बघा आता वट पौर्णिमे केव्हा कळा ती पानं ना जळल्यामुळे सगळी सुकली असत. या वडाचं झाड आहे बघा. वट पौर्णिमा असताना तेव्हा आईक वडाची पानं लागतात, ती आम्ही हळस नेऊ घेतो. पण जरा लहान असत पण बरं पडतं, जवळ असत ना. भाजी भाजी हय असता भाजी, एवढे सगळे झाडी फिरले पण भाजीच नाही माका कधीच ना. रुजली की नाही तर पण नाही कळणार. ती मिक्स जरी भाजी मिळाली असती ना तरी पण मी घेऊन गेले असते. म्हणजे सगळी मिक्स रानभाजी मिळून एकत्र करायची, चण्याची डाळ टाकून. चांगली होता. आईत माका सांगल्यान रानभाजी काय मिळाली तर घेऊन ये, पण कायच दिसणार नाही. कुडाचे शेंगे पण दिसतात ना, एक पानाची पण, आणि कायच नाही दिसणार. ही बघा ही आमची काज होती. ही आता ते ती धगावलीच आणि ना काय झालं माहिती, वाळी लागली तिका. हे का सगळी वाळी लागली आणि वाळी सगळी काज अशी खाली पडली. ह्या बघा इकडे ना कसला तरी ह्या असं पेड 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 असं सगळं जंगल आमच्या इकडे. तिकडे नाही जाणार मी आता त्या बाजू. इकडे बघूया काय भाजी आता. भाजी भाजी मागे एकदा त्या बाजूक गेलेलं आहे, तिकडच्या रस्त्याच्या इकडे.
तेव्हा ना थंय ह्या आता कोणी केलं आणि काय माहिती. ह्या बघा हय असे हे बाटले टाकल्या नेऊन कसले ते त्यांकाच माहिती. ही काय जागा हे असे कोण टाकून जातात ना, हे गपचूप कधीतरी येतात आणि टाकतात. ह्या ना इकडे असू शकता भाजी, एक पानाची भाजी असता या बाजू. आणि ह्या बघा ह्या ना ह्याचं झाड असं हय कसला ह्याचा चाराबोराचा. ह्या माझ्या पाठीमागचा चाराबोराचा झाड असतं ना, तर एकदा आम्ही मे मध्ये चाराबोरा काढून गेलो आणि त्याच्यात मधमाशांचा पोळा होता. त्यांनी असली आमची पाठ धरलेली आणि मधमाशांनी माझ्या अजून लक्षात आहे मका हिला काही कायम हटवतात ते मधमाशे. आणि तेव्हापासून आम्ही चाराबोरा नेऊन जास्त इलवत नाही कधी. असे मधमाशे असतात. एक पानाची भाजी अशी वाटता काय कळत नाही अजून. एकदम बारीक पानं असतात. एक पानाची भाजी हा की नाही ती आता थोड्या दिवसांनी समजात. आणि एकदम छोटीशी पानं असतात. आणि एक पान म्हणजे कसा एकच पान जमिनीत रुजून येता मग ओळखायचा असं एकच ना जमिनीवर याकच असं पान येताला रुजान अळवाच्या पानासारख्या थोडंसं लहान एकदम लहान असतात. तर ती एक पानाची भाजी असता. आता आता असता इकडनं तिकडे जाते त्या बाजूक बघ्या कुड्याचे शेंगे. कारण मागच्या वेळी मी गेलेलं आहे ना तेव्हा ते कुड्याच्या पानांका झाडांका ह्या इलेले फुलं इली होती. आता इले असेल म्हणजे मी त्याच्यातली थोडी फुलं काढलेलं आहे. माका कळली नाही पटकन. मग पप्पानी माका नंतर सांगितलं मी की ती कुड्याची पानं होती फुलं होती. हे बघा कोणी तो असं वाटेवर सगळं कचरा टाकलेलं. रस्त्यावरून जाताना ना कचरा आणि आतमध्ये टाकतात सगळं ना. कसली फळं असत ही विषारी होतो एकटा कसली. किती रोतली होती बघा ही विषारी असत दिसतातच वेगळी. हे बघा हे कुडाची फुलं असत ती आताशी रुजतातच. म्हणजे आताशी काही फुला दिसतात अजून वेळा शेंगे तयार होक. इलेलं आहे ना हय करवंदा खावच्यासाठी. तेव्हा मी तुमका ह्याची पण फळं दाखवलेलं आहे त्याची भेळचा. तर ती भेळचा पण हे बघा पिकली असत एकदम. असतात पावसामुळे ना ते असे वरती असं ह्यायला मातीचा असं त्यांना काहीतरी इला जाऊ देत नको नाही का नाही मी काहीतरी होईल. आणि नाही ह्या बघा माका ना आता असं मस्तपैकी छोटासा घरटा दिसता चिमणीचा वगैरे असतात. त्या घरट्यात नक्कीच पिल्ला असते छोटी शंडी असते. आणि थैसून माका भोकत होतो आणि आता इलो ए कालू. तर फ्रेंड्स मी रानभाजी शोधूक इलाय खरा पण पाऊस काय नाही असा.
आणि पाऊस नसल्यामुळे अजून काही रानभाजी तयार झालीच नाही हा. त्यामुळे माझं चांगलंच पचकं झालं. पण ठीक आहे, आता पुन्हा आपण पाऊस चालू झाला ना की पावसाबरोबर येऊया. अजून आता म्हणजे एकदम असा मे महिन्यात ऊन असतं तसंच ऊन लागतं आमच्याकडे. पाऊस असं नावात येता असं वाटतं की येता 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 आणि काही गायबच होता, येणार नाही. तर असं सध्या चालू असं आमच्याकडे. तर चला आता मी घरी जातोय. चला तर मग बाय बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचं माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. बाय.